काय लावलंय? मका. आता यायला किती दिवस लागणार? यायला किती दिवस लागणार मका? पाऊस पडल्यावर गुरांसाठी केलंय. मी आत्ता उभी आहे एका खेडेगावामध्ये. कोंढणपूर नावाचं खेडेगाव आहे. ही सिंहगडाच्या मागची बाजू येते. शिवापूर म्हणजे पुण्यावरून आपण निघालो की शिवापूर जवळून एक फाटा आहे उजवीकडे वळल्यावरती. इथून थोडंसं आत गेल्यावरती म्हणजे एक 8-10 किलोमीटर आत गेल्यावर अतिशय सुंदर गावं आहेत, जी अजून गावं म्हणून जिवंत आहेत आणि अतिशय सुरेख वातावरण आहे. आजचा दिवस मी ते घालवायला आलेली आहे आणि कितीतरी दिवसांनी म्हणा कितीतरी वर्षांनी मी एक खेडेगावचं जीवन बघती आहे जवळून आणि मला ते फार आवडतं आहे. खूप मजा येते आहे. म्हणजे मी कुठे राहते, काय राहते हेही मी तुम्हाला सांगितलं आहे, कुठे उतरते हे सांगते तुम्हाला. आणि हा अनुभव फार सुखद आणि मस्त आहे माझ्यासाठी. रस्त्याच्या दुतर्फा शेतं आणि पलीकडे सह्याद्रीची डोंगररांग दिसते आपल्याला. आणि याच रस्त्याच्या उजव्या बाजूला म्हणजे आपण कल्याणकडे तोंड करून उभं राहिलं की उजव्या हाताला आपल्याला सिंहगडची डोंगररांग दिसते. अतिशय सुरेख. म्हणजे जे गावकरी आम्हाला भेटले ते सुद्धा उत्स्फूर्तपणे आम्हाला माहिती देत होते. हा जो पलीकडचा डोंगर दिसतोय हा सगळा सिंहगड आहे आणि त्याच्यावर एक छोटासा उंचवटा आपल्याला दिसतो आहे, त्याला पटेटो पॉइंट असं म्हणतात. आणि गावकऱ्यांच्या सांगण्यानुसार इथे एक खूप मोठं शिवलिंग अखंड दगडातून कोरलं एका कारागिराने. आता इथून तुम्ही कोंढणपूर पासून निघाला वरती रस्ता आहे सर्व इथं खाली उतरतात आणि तिकडे कल्याण दरवाजा तिकडे. गावकरी पण खूप छान गप्पा मारत होते, आमच्याशी माहिती देत होते व्यवस्थित. इथे बाजरी आलेली आहे असं इकडच्या दादांनी आम्हाला सांगितलं. आता संध्याकाळची वेळ झाली आणि कामं आटपून सगळेजण घरी जायच्या मार्गावर आहेत. असंच गप्पा मारताना आम्ही त्यांची फोटो घेतलेत आणि गप्पा मारलेल्या आहेत त्यांच्याशी. इथं पलीकडे डोंगररांग दिसते, अतिशय हिरवंगार आणि सुंदर दिसते. मका हे सगळे निवांत क्षण आहेत ह्या लोकांचे. संध्याकाळची वेळ असल्यामुळे काही बैलगाडी निघालेली आहे. पुढे परतीच्या वाटेवर येत आता मुलं खेळताना दिसत होती. या ठिकाणी ना मला बैल ओढतात ना, म्हणजे पूर्वीच्या काळचा पारंपरिक जो नांगर होता तो बघायला मिळाला. म्हणजे बैल जोडी आणि त्याला जोडलेला नांगराचा जो फाळ आहे हे बघायला मिळालं मला या ठिकाणी. बैल चरायला सोडलेले आहेत, त्याच्या बाजूला पक्षी दिसत आहेत. हे आंब्याने डवलेलं झाड होतं, अक्षरशः दगड मारून कैरी पाडावी का काय असा मोह मला होत होता. ही सगळी ना पेरणीपूर्व तयारी केलेली जाणवते लोकांनी. म्हणजे आता पाऊस पडेल त्याच्या आधी नांगरणी सगळ्यांची झालेली आहे आणि आता हे सगळी शेतं नसताना सुद्धा, पीक नसताना सुद्धा इतकं सुंदर दिसतंय. ज्यावेळी इथं पिकं येतील पावसाळ्यानंतर त्यावेळेला किती सुंदर आणि हिरवागार परिसर दिसत असेल. इथं आमराई आहे. हा मेंढ्यांचा कळप आता कुठे चाललाय मला माहित नाही. हे आता सगळे निघालेले लोक आहेत. असं फिरत असतानाच सूर्यास्ताची वेळ झाली आणि आमचं लक्ष डोंगराच्या पलीकडच्या सूर्याकडे गेलं. अतिशय विहंगम आणि अतिशय सुरेख दृश्य होती सगळी. जी डोळ्यात सामावू का कॅमेऱ्यामध्ये टिपवू असं मला होत होतं. हे काय अस्ताला चाललेला सूर्य आणि कितीतरी रंगछटा या निसर्गामध्ये दिसत होत्या. आकाश, अस्ताला जाणारा सूर्य, त्याच्या प्रकाशामुळे आजूबाजूला उजळून निघालेलं सगळं निसर्ग, हिरव्या रंगाच्या सुद्धा कितीतरी छटा ह्याच्यामध्ये दिसत होत्या आणि अतिशय सुरेख देखावे आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत होते. खूपच सुंदर. म्हणजे जाणारा रस्ता आपण चित्र काढतो ना, चित्रात बघतो अगदी तसं हे सगळं वाटत होतं. डोंगर आणि सगळ्या सूर्याची किरणं पडलेली आहेत सगळी आणि फार सुरेख दिसतं ह्या ठिकाणी सगळं. तुम्हाला चित्र काढायचे असेल तरी सुरेख परिसर आहे.
हा सिंहगडचा टॉवर अगदी क्लिअर दिसतोय. जिथं मी राहत होते त्या फार्मवरनं घेतलेला हा फोटो आहे अंधार पडायला लागल्यावरती. आणि अंधार पडायला लागला त्यामुळे ना आम्ही हे सगळं सोडून आमच्या परतीच्या ठिकाणी परत आलो. त्या ठिकाणी मी राहिले होते. आणि हा खरोखरच इमानी प्राणी आहे. हा आमच्या रिसॉर्टवरती होता आणि जिथपासून मी निघाले तिथपासून हा आमच्या बरोबर गाईडसारखा आमच्या मागे पुढे होता. आता मी प्रवेश करतेय निर्मिती फार्म्समध्ये, जिथं मी उतरली आहे. संध्याकाळ झाल्यामुळे सगळ्या दिव्यांच्या झगमगाटामध्ये हे रिसॉर्ट फारच सुंदर दिसत होतं. अतिशय छोटेखानी पण इतकं सुरेख आहे हे रिसॉर्ट. काय इथं राहण्यासाठी जागा आहे, म्हणजे खोल्या आहेत या ठिकाणी. समोर हिरवळ आहे अतिशय सुंदर. त्याच्या पलीकडे एक छोटीशी स्टेजसारखं केलेले आहे. तिथे तुम्ही छोट्या पार्ट्या किंवा कार्यक्रम आयोजित करू शकता. चहाचा आस्वाद घेत या ठिकाणी बसून कितीतरी वेळ आम्ही गप्पा मारल्या, अंताक्षरी खेळली, बराच वेळ या ठिकाणी घालवला. खूप दिवसांनी आम्ही कॅरम खेळलो या ठिकाणी. जेवायची वेळ झाल्यावरती आम्हाला बोलवलं गेलं आणि जशी आम्ही ऑर्डर दिली होती तसं अतिशय सुरेख जेवण त्यांनी आम्हाला दिलंय. अतिशय स्वच्छ नीटनेटकं असा हा डायनिंग हॉल होता. चविष्ट जेवण, स्वच्छता, टापटीप, छान सर्व्हिस मिळाली आम्हाला या ठिकाणी. हे आहे निर्मिती रिसॉर्ट, निर्मिती फार्म्स रिसॉर्ट, ज्या ठिकाणी म्हणजे विकेंडसाठी गेलो होतो. हा मी आता आत प्रवेश करतेय. इकडनं आत गेल्यावर डाव्या हाताला वळल्यावर एक हे रिसॉर्ट आहे. आजूबाजूला किती रम्य परिसर आहे, म्हणजे झाडं. प्रवेशद्वारातच हे तुतीचं झाड, म्हणजे मलबेरीज आम्हाला मिळाल्या. इतक्या सुंदर आणि गोड होत्या. या झोपाळ्यांवर आणि बागीच्यात खेळण्याचा मोह आम्हालाही आवरला नाही. मुलांसाठी एक छोटीशी बाग आहे. हे पक्षी असेच टिपले आम्ही बसल्या बसल्या. मागे एक तळ आहे छान. आता तिथं पाणी नव्हतं, कामं पण चालू आहेत, पण इथं पाणी सोडलं जातं आणि कारंजी असतात. हे बंगल्यासमोर हिरवळ आहे. इथं राहायची जागा आहे. हे समोर जे दिसतंय शेडमध्ये, तिथं तुम्ही प्रोग्राम अरेंज करू शकता. म्हणजे छोटी बर्थडे पार्टी, एखादी मीटिंग, छोटा कार्यक्रम समारंभ इथं आयोजित करू शकता. आतमध्ये असा मोठाच्या मोठा हॉल आहे. बेडरूम्स आहेत, अटॅच बेडरूम्स आहेत. जवळजवळ 40 ते 50 माणसं इथे राहू शकतात अशी या ठिकाणी आतमध्ये सोय. आणि बाहेरून म्हणजे खिडकींमधून बघितलं तर समोर डोंगर आणि अतिशय सुंदर व्ह्यू आहे. हे जे कपल आहे, हे केअरटेकर आहे तिकडचं, यांनी खूप सुंदर काळजी घेतली आमची. हे बघा, हे व्ह्यूज खिडकीतून टिपलेले आहेत सकाळच्या वेळी. अतिशय रम्य वातावरण आहे. तसं कधी कधी खूप दमल्यासारखं वाटतं. नक्की कशाचा कंटाळा आलेला असतो कळत नाही, पण थकवा मात्र जाणवतो. कामाच्या व्यापाचा, मनावरल्या ताणाचा, कशाचा नक्की कळत नाही. पण खरंच कधी कधी मन खूप थकतं. वाटतं त्यालाही हवा असेल एकांत. गजबजलेल्या गर्दीतून त्यालाही बाहेर पडावं असं वाटत असेल. संसारातली रोजची आकडेमोड आता त्याला काही दिवस तरी नको वाटत असावी. दगदग, ताण, व्याप काही नको. बस हवा असेल त्यालाही एकांत, एकटेपणा. एकटेपणा सगळीकडेच माणसाला एकटं नाही पाडत. कधी कधी माणसाला पुन्हा ताजंतवानं व्हायचं असेल तर कधी कधी माणसानं एकटेपणाचं रिचार्ज मारून बघावंच. म्हणूनच कधी कधी मन नावाचं यंत्र पुन्हा एकदा सुसाट धावावं असं वाटत असेल तर कधी कधी एकांताचं, एकटेपणाचं एखादं रिचार्ज प्रत्येकानं नक्की मारून बघावंच.
तुमच्याकडे स्वतःचं वाहन जरी नसेल तरी कात्रजवरनं जी बस जाते कल्याणकडे, त्या बसने तुम्ही जर का शिवतरवाडी असं सांगितलं तर निर्मिती फार्मच्या दारातच तुम्ही उतरता. एखादा विकेंड किंवा एखादी सुट्टी नक्की इथे घालवून बघा. धन्यवाद.